शरीरामध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये काय फरक आहे? आहे फरक? काहीच फरक नाही. फेर नाही कछु अंग में नाही इंद्रिय न माही. तुम्हाला नाक डोळे कान आहे, मला नाक डोळे कान आहे, देवी देवतेला नाक डोळे कान होते, त्यांना मन बुद्धी चित्त अहंकार होते, आपल्याला तेच आहे. फरक कुठे आहे? फेर परा कछु बूझ में. बूझ म्हणजे समज. समजीमध्ये फरक आहे बाबाजी. तुमच्यामध्ये आमच्यामध्ये काही फरक नाही. तुमची समज वेगळी आहे, आमची समज वेगळी आहे. त्या समजेमध्ये अंतर असल्यामुळे एक सुखी आहे, एक दुःखी आहे. लक्षात घ्या एक गोष्ट. आपण दुःखी का आहोत? आपण दुःखी त्यामुळे आपली समजच चुकीची आहे. कशी आहे? संसार सार म्हणती जन सर्व वेडे, हे भासती मज जसे मन जात रेडे. संसारच सार आहे. प्रपंचाचंच काम सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आज उद्या परवा, 2 महिने 4 महिने 10 वर्ष 20 वर्ष करत राहायचं आणि मरून जायचं. झालं आपलं काम. लक्षात घ्या. चक्र संसारांचे फिरे दाही दिशा. 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 नाही भरवसा येते काही, नाही भरवसा येते, नाही भरवसा आना. नाही भरवसा येथे काही, नाही भरवसा येथे काही, नाही भरवसा येथे काही, येथे काही. चक्र संसाराचे चक्र संसाराचे फिरे दाही दिशा. चक्र संसाराचे फिरे दाही दिशा. चक्र संसार, चक्र संसारांचे फिरे दाही दिशा. नाही भरवसा येते काही. कोणतं चक्र झालं? हेच आपण जे म्हटलं. फक्त प्रपंच, फक्त पैसा, फक्त धन, फक्त मुलं बाळ, झाला आपला प्रपंच. मित्र हो, कसं शक्य आहे? आपण काय करायला पाहिजे? प्रपंच करून परमार्थ केला आणि तोची नर भला रे भला. प्रपंच करताना परमार्थाची जोड पाहिजे. लक्षात घ्या. परमार्थ वजा करून प्रपंच कराल, किती देवाधर्माची पूजा कराल, किती शास्त्र पाठ कराल, नाना शास्त्र पठल लोके नाना दैवत पूजनम. आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थक. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेमध्ये उपदेश केला. अरे अर्जुना, या जगामध्ये आपण जन्म घेतला, नरदेहामध्ये आपण आलो, काय दुःखी राहण्यासाठी आलो? चिंताग्रस्त जीवन जगायसाठी आलो? काय आपण पाप केलं? अरे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तन मन धन वेचून घाम गाळून आपण कष्ट करत आहोत. मग आपल्या वाट्याला दुःख का आलं? कारण काय? आपण काय केलं? नाना शास्त्र योग पठन लोके नाना दैवत पूजनम. आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थकम. हे सगळ्या जगातले कर्म निरर्थक आहे. कारण का? या कर्म करताना तिथं आत्मज्ञान नाही घातलं ना आपलं. आपण कोण आहोत?
मी कोण येत कोट कशास्तव आलो, इंद्रिये धरुनी सज्ज कशास झालो, कर्तव्य मज एक काय करावयाचे, मेल्यावरी बा मग मज कुठे जावयाचे. याचा विचार नाही केला. शास्त्र पाठ करताना, भजन म्हणताना, देवी देवतेचं पूजन करताना, व्रत वैकल्य करताना, शेतीमध्ये दुकानामध्ये श्रम करताना, व्यवहार करताना, संबंध जोडताना याला वज केलं ना, आपण कोणी याचा भावना. मी कोण कुठला करी हा विचार, 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 मी कोण कुठला करी हा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण कुठला करी हा विचार, मी कोण कुठला करी हा विचार, मी कोण कुठला करी हा विचार. जीवन तर सगळ्यांना जगावं लागते, कुणाला जीवन जगावं लागत नाही. तुम्हाला जेवण करावं लागते, आम्हाला नाही. तुम्हाला कपडे घालावं लागते, आम्हाला नाही. तुम्हाला घर पाहिजे, आम्हाला नाही पाहिजे. कोणाला जीवन जगावं लागत नाही. परंतु जीवन जगत असताना आणि जीवन जगण्यासाठी आवश्यक गरजेच्या निर्वाहाची पूर्ती करण्याकरता संत लिहितात, मी कोण कुठला करी हा विचार. आपण कोण? आपण एका घराचे जबाबदार पालक आहोत, आपण एका गावाचे जबाबदार नागरिक आहोत, आपण लहान बाल मंडळांचे जबाबदार सज्जन, त्यांची काळजी घेणारे आहोत. हा विचार आपण बोलतो कर्म करताना. आपण फक्त आपल्या घरापुरतं, आपल्या निर्वाहापुरतं पाहतो, आपल्याला जग दिसतच नाही. संतांना जग दिसे, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर. संतांची दृष्टी होती. अरे आपण जेवण करताना शेजारकडे आपण पाहिलं पाहिजे. तुम्हाला जुना काळ आठवत असेल, शेजारच्या माणसाला, एखाद्या पोराला टायफॉइड झाला तर घरचं पातळ वरण, बाबू वरण पे थोडस. अरे ही जाणीव आपण विसरलो राजे. सुख कशात आहे? सुख आहे तरी कुठं? सुख म्हणजे काय? मद मोह की गादी है यह, संसार उशी का नाम आहे. आपण संसाराचं नाव ठेवलं, मस्त मस्ती करायची. शरीराच्या ताकदीची, गुणाची, कलेची, वैभवाची, पदप्रतिष्ठेची मस्ती करायची. लक्षात घ्या. आणि या मस्तीमध्ये आपण एकदा माणसाच्या अंतःकरणामध्ये अहंकाराचा शिरकाव झाला की त्याची बुद्धी भ्रष्ट होते राजो. अहंता गुणे सर्वही नाश होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. आपण मुखाने बोलतो, डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, हाताने काम करतो. या सगळ्या पद्धती चुकीच्या ठरतात. लक्षात घ्या. आपल्याला त्याचं भानच नाही. कारण आपल्या जीवनामध्ये आधी व्याधी उपाधी का तयार होते याचे कारण शोधले का आपण? नाही शोधले. आपल्याला वाटते देव दुःख देते, देव सुख देते. मित्र हो, या जगामध्ये सुखदुःख देणारी वस्तू बाहेर कुठेच नाही. संत लिहितात की आधी व्याधीची उपस्फुट होते. खवळलिया काम क्रोधी
उपजतील नाना व्याधी उपजतील नाना व्याधी नाना व्याधी नाना व्याधी कवळिया क्रोधी कवळिया काम क्रोधी कवळिया काम क्रोधी उपजलिया नाना व्याधी नाना व्याधी उपजलिया नाना व्याधी व्याधी उपजलिया नाना व्याधी उपजलिया नाना व्याधी उपजलिया नाना व्याधी कवळिया काम क्रोधी कवळिया काम क्रोधी कवळिया काम क्रोधी कारण शोधा आपल्या जीवनामध्ये आधी व्याधी उपाधी आहे आधी कशाला म्हणावं मानसिक आधी मानसिक त्रस्त आधी व्याधी कशाला म्हणावं शारीरिक त्रस्त शरीराने त्रस्त होणारे जीव याला म्हणावं व्याधी मनाने त्रस्त होणारे जीव याला म्हणावं आधी आणि उपाधी कशाला म्हणावं जीवन जगत असताना ज्या वस्तू प्राणी पदार्थांचा संबंध आपण ठेवतो ज्या वस्तू प्राणी पदार्थांचा आपण वापर करतो त्या वस्तू प्राणी पदार्थांपासून होणारा उपद्रव त्याचं नाव उपाधी लक्षात घ्या एक गोष्ट आपल्या कीर्तना काही मनामध्ये मनमौज राहत नाही बाबाजी प्रपंचामध्ये मौज आहे पण सुख नाही प्रापंचिक जीवन जे आहे तुम्ही म्हणता ते आम्ही म्हणतो ते नाही आहे आमच्या प्रपंचामध्ये सुख आहे आमच्या जगण्यामध्ये जीवनामध्ये बोलण्यामध्ये आमचं सुख आहे तुम्ही किती त्रास द्याल आम्हाला तरी आम्ही सुखी सर्व लक्षात घ्या किती त्रास द्या कसे बोला किती नुकसान करा किती अपमान करा किती निंदा करा आम्ही सुखीच राहू राजे कारण आम्हाला आमच्याजवळ सुखाचं अस्त्र आहे तुमच्याजवळ घरी नाही दानानं पाटील म्हणा कसं शक्य आहे बाबाजी म्हणाल ना पाटील तुम्हाला लोक पण पाटील नाही होत राजे लक्षात घ्या म्हणून आधी व्याधी उपाधीनी ग्रस्त झालो का याचं कारण हे आहे खवळलिया काम क्रोधी आपल्या अंतकरणामध्ये काम करताना खाताना घेताना बसताना उठताना बोलताना चालताना संबंध ठेवताना व्यवहार राखताना काय खवळते खवळणं समजते का तुम्हाला खवळणं म्हणजे उलझन ढवळणं गढूळ पाणी ढवळो जाता खानची येई उफाळून हाता जेथे नाही सेवेची आत्मीयता तेथे गोंधळ सहजची आपल्या जीवनात गोंधळ काय काऊन दुःखी आपण पैसे नाही म्हणून मदत करत नाही म्हणून आई बाप नाही म्हणून काऊन दुःखी आपल्या अंतकरणामध्ये खाताना काम क्रोध झोपताना काम क्रोध
नवरा बायकोच्या व्यवहारात, बाप लेकाच्या व्यवहारात, भावाबंधाच्या व्यवहारात काम न क्रोध. शांती कधी पाहिलीच नाही, सहनशीलता कधीच नाही, नम्रता कधीच नाही, क्षमा कधीच नाही. कसं सुख मिळेल राजो? उपजलिया काम क्रोधी. उपजली याचा अर्थ असा आहे, प्रत्येक क्षणाला जे काही आपण कर्म करतो, कर्म करण्याचे विविध प्रकार आहेत. शिक्षक शाळेमध्ये जातो, कर्मच करतो. दुकानदार व्यापारी दुकानात बसतो, कर्मच करतो. बूट पॉलिश करणारा कर्मच करतो, खरे घोटणारा कर्मच करतो, दारू विकणारा कर्मच करतो, शेती करणारा कर्मच करतो, राजकारण करणारा कर्मच करतो. पण प्रत्येक क्षणाला कर्म करताना उपज कशाची होती आपल्याजवळ? कशाची होती? उपजलिया काम क्रोधी. संत म्हणते आमचे दया क्षमा शांती, आणि तेथे देवाची वस्ती. आपल्या जगण्यामध्ये, बोलण्यामध्ये, खाण्यामध्ये, कर्म करतामध्ये, संबंध राखण्यामध्ये, व्यवहार करण्यामध्ये दया क्षमा शांती ठेवून जीवन जगा. क्षमा शांती ठेवून जेवण करा, तुम्ही समाधान वाटतं. आणि काताऊ कुत्ता होऊन करून करा बरं जेवण. तुम्ही अनुभव तर घ्या आपला. अरे आत्मपरीक्षण तर करा राजो. आता झगडा झाला, नवरा बायको बसले जेवायला, जेवण मस्त होते का? नाही होत. लक्षात घ्या, जेवण शांत होऊन जेवावं, शांत होऊन काम करावं, शांततेनं, क्षमेनं, सहकार्यानं, सहनशीलतेनं भाऊबंधाशी बोलावं, चालावं. आपण काय राक्षस आहोत? अरे माणसं आहोत. माणसाने माणसाशी माणसासारखा व्यवहार केला तर कोण म्हणते प्रपंचात दुःख आहे म्हणून? प्रपंचाने परमार्थ काय आहे? प्रपंचामध्ये रजतम सत्व गुणांचा वापर केला जातो, परमार्थामध्ये त्याचे शुद्ध गुण आहे, विवेक वैराग्य गुरुभक्तीचा वापर. एवढाच फरक आहे फक्त रस्त्यात. आम्ही प्रपंचातच आहोत, तुम्ही प्रपंचातच आहे. तुम्ही खेळात आहे, मी खेळातच आहो. संत खेळातच होते, पण बोलताना विवेक वापरला. आणि आपण बोलताना रजोगुण वापरतो. माया मोहात पडतो आपण राजो. भाई यल पडते माया आली, ताटातलं वाटीतलं वाटातलं. पहा तुम्ही, मी ते जगलो आतापर्यंत म्हणून मी बोलत आहो. लक्षात घ्या, खूप यल पडते. यल पडते समजते, गावठी भाषा नाही का? समजते का तुम्हाला माझी भाषा? आहे का नाही अनंतराव? यल पडतो ना आपण, म्हणजे माया मोहाची आली जातो. लक्षात घ्या. मग काय सुख मिळणार आहे राजू आपल्याला? शक्यच नाही. म्हणून संतांनी, राष्ट्रसंतांनी आजचा अभंग लिहिलेला आहे. आजचा अभंग म्हणून लिहिलेला आहे. कोणता? सांभाळूनी दास करा, संसारासी दास करा. आना आपुल्या माघारा, संसारासी दास करा. हा जो संसार आहे, या संसाराला दास केलं पाहिजे. म्हणजे संसारामध्ये जीवन जगत असताना या संसारावर, म्हणजे रजोगुण, तमोगुण, सत्वगुणावर नियंत्रण ठेवावं. त्याच्या नका जाऊ त्याचे बळी, तोची करील रांगोळी. कशाच्या आरी जाऊ नका? कामक्रोधाच्या आरी जाऊ नका, लोभाच्या आरी जाऊ नका, मोहाच्या आरी जाऊ. हे नाही करत. काय करते हो बाई? नाही ना, आज शुक्रवार आहे, उपवास आहे. नाही, दुर्गा मातेचा 9 दिवस उपवास. काम क्रोध तसेच, लोभ तसाच. कशासाठी आहे व्रत उपवास? कशासाठी आहे? नाही, हे विकार साधना आहे तरी कशासाठी? साधना माझी उत्तम साधन, संस्कारी तयार करावे मन. सेवा मार्गे मनी घुसून सर्व लोकांच्या, जीवन जगत असताना सर्व लोकांच्या, आपल्या आई बहिणीच्या, दुसऱ्याच्या आई बहिणीच्या, भाऊ भावंडांच्या, आपल्या कुळगोत्रांच्या, लोकांच्या कुळगोत्रांच्या मनामध्ये घुसून सेवा कार्य केलं पाहिजे. आणि आपलं मन संस्कारित, सुसंस्कारित केलं. हे सर्व काही वृत्तीवरी, वृत्तीच करावी लागे सुसंस्कारी. दीक्षा सहाय्यकारी म्हणून
वर्णिली धर्मग्रंथी. हे बाहेरचं याला मदत करणारे साधन वय भजन पूजन. लक्षात घ्या, भजन पूजन व्रत वैकल्य देवी देवता हे साधन आहे. कशासाठी? आपल्या मनावर उत्तम संस्कार घडवण्यासाठी. उत्तम संस्कार घडले की मनामध्ये दया येते, मनामध्ये क्षमा येते, मनामध्ये शांती येते. दया क्षमा शांतीने जर आपण जीवन जगलो मित्र, दुःख पैशानं नाही येत. पैशाच्या अडचणीमुळे दुःख येत नाही. श्रीकृष्ण दुःखी होता पण सुदाम दुःखी नव्हता. सुदाम वारली भाकर खाऊन झोपत होता मस्त घोर घोर. श्रीकृष्ण झोपच नाहीये. आजही तसंच आहे. जिथं पैसा आहे त्याला झोपच नाही, गोळ्या घेऊन घेऊन झोपा लागतात. लक्षात घ्या राजा. एक आमच्या मी पहापडला अगोदर राहतो, तुम्हाला माहितच आहे. आता मारेगावला गेलो. पहापडला एक चिलपट्या येत होता. चिलपट्या समजते का? समजते? नाही समजत तुम्हाला? नाही समजत? हा काम समज. चिलपट्या म्हणते का? समजते का तुम्हाला? कोणाला चिलपट्या? नाही. अरे समाजातला शब्द नाही समजत. चिलपट्या. चिलपट्या म्हणजे तख्त जोडणारा, फोड फाड जोड जाड करणारा. येई की नाही आपल्या गावात? उद्धवराव येई की नाही? मग तुम्हाला कसं आठवत नाही? बऱ्याच येत होते. चिलपट्या म्हणत होतो आपण त्यांना. तख्त एक पिपे जुने द्यायचे आणि त्याच्या ढोल्या बनवायच्या. जेवारी ठेवायला गहू ठेवायले. आठवते का तुम्हाला? ते येत होते. रोज सकाळी ये, चहा घेऊन दिवसभर काम करे, संध्याकाळी जाय, दुपारी झोपे. असा कोणी दिली भाकर खाय नाही तर नाही खाय. मी त्याला विचार, उद्धव भाऊ तू म्हणलं सकाळी उठलं का प्रत्येक खेडी करते, हे काम करते, लोक कोणी देते पैसे कोणी नाही देत, इतकं पैसे चांगलं जमते भाऊ. मस्त कांद्याची चटणी करतो म्हणे, गरम गरम भाकर करतो, मस्त जेवतो, मस्त झोपतो. जीवने मस्त झोप लागतो. गावाशेजारी एक आमचा मनुष्य होता, संभा भाऊ. का अरे झोपच नाही आली काहून? कापूस की झाला जी 150 क्विंटल म्हणे, पैशाने का म्हणे, सोनेल पण झोपच येत नाही. कशी झोप येत राहते? लक्षात घ्या, झोप नाही येत. झोप यासाठी अंतकरणामध्ये तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. झोप यासाठी सत्वगुण पाहिजे. रजोगुण आणि तमोगुण माणसाला वानर सारखा नाचवतो. अरे पैशाची धनाची किंमत नाही. जीवनामध्ये धन पैसा पाहिजेच उदरनिर्वाहासाठी, पण त्याला वापर करताना दया क्षमा शांती पाहिजे. लक्षात घ्या, काम क्रोध लोभ घेऊन वापर केला तर तो काय झाला? माणसाचे 4 प्रकार आहे. एक नादान, दुसरा सैतान, तिसरा इंसान, चौथा भगवान. 4 प्रकार आहे राजू. आता आपण भगवंत नाहीच नाही, ती इंसानाची गॅरंटी नाही आहे का राजू? लक्षात द्या. सैतान आहे. सैतान. सैतान काय म्हणते? सैतान काय म्हणते? सैतान खूप सैतान उठलं म्हणते, घरच्या घर उडून टाकलं. टिना उडल्या, खोपडे उडले, गवत उडलं, हा कुंटा पाडला, तो कुंटा पाडला. सैतान. त्यासारखा आपला स्वभाव सैतानी आहे, नासधूस करणार. आपल्या कमी लोकांच्या कमी नाही. मित्र हो, परमार्थ नाही जमत, निदान स्वार्थ तरी जमवा. अनर्थ नका. आपला पैसा अनर्थकारी चालला. श्रम अनर्थचे आहे. श्रमामध्ये अनर्थ आहे, पैशामध्ये अनर्थ आहे, कमाईमध्ये अनर्थ आहे, गमाईमध्ये अनर्थ आहे. म्हणून राष्ट्रसंताला ओवी लिहावं लागली, अपार धनांची धुळधानी, अनिष्ट प्रथेची पेरणी, धीरवृत्ती वाढेल जनी, ऐशी करणी कित्येकांची. अंधश्रद्धेशी आनोनिया पुर, लोकी रुजविती मिथ्याचार. अशा उत्सवांचे प्रकार विचित्रसी असती. काय होईल लिहिल्या? कधी विचार करतो का आपण? 4-4 लाख, 10-10 लाख, 5-5 लाख भागवतासाठी नाश करतो आपण. खर्च करतो की नाही बाबा? नाही. आपल्या चौकामध्ये एखाद्या आमच्या आई बहिणी लग्वी लागली तर लग्वीला बसायला जागे नाही. लहानचं 2000चं बांधाची किंमत नाही आपली. ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी आपण करत नाही. भलत्याच गोष्टी करतो, खोट्या खाट्या गोष्टी ऐकतो पुराणातल्या, आणि सुख मिळालं पाहिजे म्हणतो. कसं शक्य आहे राजो?
भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये 7व्या स्कंदामध्ये आणि 11व्या स्कंदामध्ये पाक आहेत. नुसती लीलाय उगीच भरले चमत्कार, पूजा पातीचे डोंगर, जीवनाचे काहीच सार नसेल ते काय कामी. लक्षात येते महत्व नको चमत्कारा. कितीतरी ओव्या लिहिल्या राजो, गरज नाही आपल्याला, फक्त राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथीची गरज आहे. त्यांच्या साहित्यांची त्यांच्या लिखाणाची त्यांच्या संदेशाची काहीच गरज नाही आज माणसाला राहिली. त्यांचे संदेश वजा करून त्यांचे संदेश बाजूला ठेवून जीवन जगत आहोत म्हणून जीवनात दुःख आहे. अरे आम्ही 6 भाऊ आहोत, 6 भाऊ की मी शांत समाधानी आहोत. काहून आहे? मी संतांचे वचन घेऊन जगत आहोत. राजे तुम्ही संतांचे वचन सोडून जगत आहे. संतांचे वचन सोडून तुम्हाला पैसा मिळते पण पैसा तुम्हाला साथ देत नाही. लक्षात घ्या. संसार से तंग हो रही, संसार से तंग हो रही, जनता बड़ी दुखी भई, जनता बड़ी दुखी भई, संसार से तंग हो रही, संसार से तंग हो रही, संसार से तंग हो रही, जनता बड़ी दुखी भई, जनता बड़ी दुखी भई, संसार से तंग हो रही, संसार से तंग हो रही, संसार से तंग हो रही. हर घर मची बेबूत साई, शांति तो दिखती नहीं, शांति तो दिखती नहीं. हर घर मची बेबूत साई, शांति तो दिखती नहीं, शांति तो दिखती नहीं, संसार से तंग हो रही, संसार से तंग हो रही, संसार से तंग हो रही. इसकी कमी उसकी कमी, सब कुछ कमी ही पड़ गया, सब कुछ कमी ही पड़ गया. लक्षात घ्या आपलं असंच आहे. इसकी कमी उसकी कमी, सब कुछ कमी ही पड़ गया, सब कुछ कमी ही पड़ गया. जब पेट ही भरता नहीं, जब पेट ही भरता नहीं, माँ बाप बेटा लड़ गया, माँ बाप बेटा लड़ गया, माँ बाप बेटा लड़ गया, संसार से तंग हो रही, संसार से तंग हो रही, संसार